परिवार माझा परिवार. चला आपण बीआरसीसी गणेशपुरी संघ एक अतिरिक्त खेळाडू पाठवायचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आणि एका साईडला आपण पाहतात देवांश 11 चिंचपाडा संघाचा इथे 12वा प्रतिनिधी आलाय. चला आपण मॅच गोंधली. देवांश 11 चिंचपाडा संघाने टॉस जिंकली. देवांश 11 चिंचपाडा संघाने टॉस जिंकलाय आणि त्यानंतर तर विनेश डोलकर गेम ऑन. अजय गोंधलेच्या षटकातील पहिला चेंडू प्रथमेशने टॅप पद्धतीने पटका सजवलाय. तरी ते एका धावेने खातं ओपन झालंय प्रथमेशचं. आपण पाहू शकाल 4 ओव्हरची मॅच. अंपायर रिव्ह्यू असेल. कंपल्सरी चेसिंग. जे काही आपण चेंडू फुटला जर हरवला तर नवीन चेंडू. हे भरपूर सारी या स्पर्धेची नियमावली आपल्यापर्यंत मांडली. स्ट्राईक वरती आता विनेश डोलकर येतोय गोलंदाज. शॉन आलाय मैदानाच्या आतमध्ये. अजय गोंधली देवांश 11 चिंचपाडा संघाचा गोलंदाज. विनेश डोलकरचा फुलटास चेंडू आणि त्यानंतर मिड विकेटच्या रिजन मध्ये वन बाउन्स सीमा रेषा पलीकडे 4 धावेसाठी चौका. विनेश डोलकर आणि प्रथमेश गुड रनिंग विकेट आपण पाहिला. आणि संघाची धावसंख्या 3 ने पुढे धावसंख्या पोहोचले तब्बल 8 या आकड्यावरती. 4 ओव्हरची मॅच. अगोदरचा सामना आपण पाहिला आराध्या स्पोर्ट पाटणोली संघाने सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघाला परास्त केला आणि सामना जिंकला होता. गोलंदाज अजय गोंधली. एका साईडला प्रथमेश कोहली. प्रथमेशच्या बादच्या रनर मध्ये आला. धाडून दिला सीमा रेषा पलीकडे 6 धावेंसाठी. नव्हता कुठला कायदा नव्हता कुठला कलम. सुखाडे कान आणली होती प्रजा कर रैते एकमेव राजा बस. हॅलो तो छत्रपती शिवराय. शिवरायला त्रिवार माडाचा मुजरा. आज मात्रे परिवाराच्या ह्या चिमुकल्या देखील आल्यात. सकाळी आपण पाहिलं तर आमच्या नक्कीच भगिनी आल्या होत्या. सर्वांचं मनापासून आभार करूया. पुन्हा एकदा प्रथमेशने टोकलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. अब प्रथमेश कोहलीच्या बाट मधून आपल्याला 2 षटकार पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या पोहोचली 20 आकड्यावरती. चला चेंडू मिळालाय का पाहायचा नाही तर लगेच नवीन चेंडू द्या. आर्यन भोईर आमचे मोरावेचे जरा खेळाडू कक्षामध्ये आपण गणेशपुरी संघाशी संपर्क साधा. आर्यन चला नवीन चेंडू पाहिजे का नक्कीच दिलेला. चला चेंडू आपण पाहता हरवलाय वाटतं. मिळाला आहे मॅचचा चेंडू मिळाला असेल तर द्या. आलेला आहे. सुंदर फलंदाजी प्रथमेश कोहली नावाचं हे बादल ब्रँड. आज मात्रे परिवार चषक मोरावेचा हा परिवार मित्रांनो पाहतात
नक्कीच आमचा परिवार आहे, माझा परिवार. आणि नेहमी मात्र त्यांनी एक आट्टाच केला होता रवींद्र म्हात्रे सर की आम्ही हे स्पर्धा ठेवणार, थोडं सहकार्य करशील का. तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय, कारण आमचे शंकरदादा पाटील यांनी आम्हाला बराच सहकार्य केलं या स्पर्धेसाठी. तब्बल 50,000 आणि सर्व ट्रॉफ्या आणि आज देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनापासून आभार. ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय. त्यानंतर एक्स्ट्रा रन्स मिळेल आणि एकादमीच्या मदतीने 21 आकड्यावरती सर्वांचं मनापासून आभार म्हात्रे ब्रदर्स आपण. कारण आपल्या एका मुले नाही तर सर्वांमुळे आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळतोय. खूप सुंदर स्पर्धा. गोलंदाज गोलाच्या मार्कवर प्रथमच कोहली थांबणार नाही, तिसरा षटकार टोकलाय लंगोच्या वरून दर्ज. संघाची धावसंख्या 27 आकड्यावरती. 27 धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथमेश. नक्कीच मित्रांनो, प्रथमेशचं प्रेम आम्ही पाहिलाय. जरी तो टेनिसच्या पटलावरती असला, आम्हाला भेटला की नक्कीच आमच्याशी चांगला संवाद असतो प्रथमेशचा. आणि जेव्हा जेव्हा गणेशपुरी गावामध्ये गाव प्रीमियर लीग असतो तेव्हा आम्हाला त्या स्पर्धेमध्ये गटक केला जातो. विकी डोलकर आमचे इथे उपस्थित आहेत. सगळ्यांचं सर्व या गणेशपुरीकरांचं देखील आम्ही प्रेम पाहिलंय, त्यांचं देखील मनापासून आम्ही आभार मानतो. संघाची धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 27 आकड्यावरती. ओव्हर क्रमांक दुसरा गोलंदाज सुलभ केणी आलाय. देवांश शिलेबड चिंचपाडा संघाचा सुलभ केणी एका साईडला स्ट्राईक वरती. विनेश डोलकर पुढे येऊन केल्याचा प्लॅन्सिंग प्रयत्न होता, तत्पूर्वी हा चेंडू डॉट जातोय. पहिला चेंडू डॉट आलाय. कुठेतरी सुलभला मात्र चांगल्या प्रकारे इथे चांगला हा चेंडू फेकताना पाहता. स्ट्राईक वरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावसंख्या आल्यात. सुलभच्या षटकातील पुढला चेंडू रिव्हर्स अटेंड करायचा होता, पुन्हा एकदा मिस होतोय. सलग 2 चेंडू डॉट फेकलेत. आपण पाहिलं तर सुलभ केनी देवांश शिलेवाड चिंचपाडा संघाचा हा गोलंदाज पाहता. एका साईडला VRCC गणेशपुरी. ही पहिल्या फेरीतील अंतिमची मॅच. सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने एवढा पण वाहल संघाने जिंकलेत. सेमीफायनलचा प्रवास गाठलाय. तत्पूर्वी लॉंगऑफच्या रिझन मध्ये टिपला जाईल एक मोठा विकेट. विनेश डोलकरला निराशाजनक परताव आला गेल खेळाडू कक्षामध्ये. त्यापासून आभार. इथे असणारे आमचे प्रेक्षक वर्ग आपला देखील खूप खूप आभार मानतो. 2 दिवसाची शृंखला आहे ही स्पर्धा. आपण पाहता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. आमचे सुरेश काका कोले यांचं देखील आगमन झालंय. अजित कोले आलाय नवीन फलंदाज. अजितने चांगला क्लिक केलाय तडम्यात क्षेत्रामध्ये. पाहू शकाल मात्र एकदा कंप्लीट झाली आणि पाहता पाहता इथे दुसरी धाव देखील पूर्ण होतोय. आणि या 2 धावेच्या मदतीने आता VRCC गणेशपुरी संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 1:29 आकड्यावरती. आमचे शंकरदादा पाटील यांचे नक्कीच आमचे इथे विंधणीचे जावई आमचे आपले आलेत. आपलं देखील सहर्ष स्वागत. नक्कीच आपलं म्हात्रे परिवार चषक 2026 मध्ये आमचे शंकरदादा पाटील यांचे जावई, मोठे जावई आज विंधणीचे इथे उपस्थित झालेत. व्यासपीठावरती त्यांचं सहर्ष स्वागत. आताचा चेंडू पाहू शकाल. सरांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय. वाईट करार केला. एक्स्ट्रा रन्स मिळेल आणि संघाची धावसंख्या 1:13 रन्स. 30 धावसंख्या. 30 धावसंख्या 1 बाद. पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहता गोलंदाज आपण विचार केला तर गोलंदाजी करताना सुलभ केनी आणि स्ट्राईक वरती अजित कोळी आपल्याला फलंदाजी करताना पाहता. इथे सुलभ पुन्हा एकदा गोलाच्या मार्कवर. सामोरे फलंदाज अजित कोळी. सुंदर क्लिक केलाय. पॉइंटच्या रिजन मध्ये जाईल. 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे 4 धावेसाठी चौकार.
2 षटकं कंप्लीट झाली. संघाची धावसंख्या 34 आकड्यावरती. 34 धावसंख्या झाल्यात. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना VRCC गणेशपुरी या संघाची धावसंख्या आपण पाहता. अद्याप 12 चेंडूचा खेळ आहे. उर्वरित 2 षटकं आहेत. या पहिल्या पूर्वार्धामध्ये एका साईडला विचार केला फलंदाज प्रथमेश कोहली, त्याच्या बॅट मधून आपण पाहिले 2 षटकार आलीत. ओव्हर क्रमांक 3 फेकण्यासाठी अक्षय केने येतोय. अक्षय केनेला प्राचारण केलं. देवांश इलेव्हन चिंचपाडा संघाचा गोलंदाज आलाय. आर्यन यायचा आहे आपण देखील व्यासपीठावरती. आपलं देखील मात्रे परिवार चषकामध्ये आर्यन आपलं देखील स्वागत. एक मोराबे गावचा उत्कृष्ट गोलंदाज. जाव्या मॅचच्या दिशेने जिथे आपण पाहिलं तर स्ट्राईक वरती आलाय पुन्हा एकदा प्रथमेश कोहली, त्याने मात्र 2 षटकार टोकलेत. आणि एका साईडला अक्षय केनी गोलंदाज. 3रा ओव्हर आणि पहिला चेंडू. आताचा चेंडू आपण पाहिला तर सराने इशारा दिला वाईट करार. दोन्ही समांतर झालेत. ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय. आता एकरी संघ पुढे जाईल. धावसंख्या आहे 1 बाद 35 या आकड्यावरती. 1 बाद 35 धावसंख्या. स्ट्राईक वरती प्रथमेश कोहली, ज्याच्या बॅट मधून आपण पाहिलं तर 3 षटकार आलेत. तोच फलंदाज स्ट्राईक वरती. पुलटा चेंडू प्रथमेशने उडवलाय. कॉमेंट्री बॉक्सचा स्वागत केला जाईल आणि पंचांचा इशारा नो बॉल. 1+6 षटकार. सुंदर पटका. त्याच्या बॅट मधून जरी 4था षटकार आलाय परंतु सुंदर फलंदाजी झाली प्रथमेशची. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्रीटचा चेंडू. सामोरे फलंदाज प्रथमेश कोहली. प्रथमेश कोहलीला आता मात्र नक्कीच फायर झालाय तो पहिल्या सत्रामध्ये. संघाची धावसंख्या 42 आकड्यावरती. हा फ्रीटचा चेंडू. गोलंदाज गोलाच्या मार्कवर अक्षय. सुंदर फटका स्ट्रेट डाव पद्धतीने ते लगवलाय आणि 1 बाउन्स मार रेषा पलीकडे. 4 धाब्यासाठी चौकार. आज प्रथमेश कोहली सुंदर खेळ सादर करतोय. मात्रे परिवार चषक 2026 नक्कीच एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीस आली. तब्बल 2 दिवसाची ही शृंखला आपण पाहता. गोलंदाज अक्षय केनी, समोर प्रथमेश कोहली. तर षटकातील पुढला चेंडू. पुलटा चेंडू प्रथमेशने उडवलाय. मिडविकेटच्या डोक्यावरून आणखी एक मोठा फटका. षटकार. सुंदर फटका प्रथमेश कोहली झाला येते पायर. 1 आर्मी शो गणेशपुरी. वन आर्मी शो का म्हटलं जातो मित्रांनो पहा. एकटा लढतोय पहिल्या सत्रामध्ये. प्रथमेश हा फटका मात्र कुठेतरी बॅटच्या टोकावरती लागलाय परंतु झेल कोणाची इथे निसटली. आता 2 चुकी कोणाची झाली तर अक्षय आपली चुकी झाली. मागणी ठरेल. आता 2 धाबेने संघ पुढे जाईल. VRCC गणेशपुरी पोहोचलाय तब्बल 1 बाद 60 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 3 आहे. 60 धावसंख्या. पंचेचाळीस वरती खेळतोय प्रथमेश.
8 मधून प्रथमेश कोहली आमचे जवळचे एकदम मित्र आणि नेहमी नेहमी गणेशपुरी गावामध्ये कुठलीही स्पर्धा असो आम्हाला नेहमी त्या स्पर्धेमध्ये घटक करणारे आमचे प्रथमेश कोहली आणि विकी ढोलकर याचं देखील मनापासून आम्ही आभार मानू. सुंदर खेळ आपलं सादर झालं. संघाची धावसंख्या झाल्यात 66. ओव्हर कंप्लीट झाली. चला शेवटचा ओव्हर राहिलाय. 6 बॉल राहिले 3 ओव्हर मध्ये 66. 3 षटकामध्ये 66 धावसंख्या. काय चिंचपाडा संघ करेल आता कारण आणखी एक षटक बाकी आहे. एक बॉल आहे माफी असावी. अंडरस्टँडिंग स्कोरर थोडी माफी. एक चेंडू आहे माफी असावी. देवांशी लेव चिंचपाडा संघ नक्कीच आमचे रवींद्र म्हात्रे सर आम्हाला सध्या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. एक बॉल आहे. वाईट आलेला होता अगोदरचा चेंडू आणि एक नो बॉल होता. तुम्हाला चेंडू सांगू का? पहिला बॉल वाईट त्यानंतर नो बॉल प्लस 6 म्हणजे एकही बॉल नव्हता. त्यानंतर पहिला चेंडू चौकार. साठी दर्जेदार षटकार. अक्षय केनीच्या षटकामध्ये 38 धावसंख्या आल्या. 38 या षटकामध्ये आपण पाहिलं तर काय मागणं षटक. संघाची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक बाद 72 या आकड्यावरती. 1 विकेट लॉस 72 रन्स. प्रथमेश कोहलीचं अर्धशतक पाहिलं. काय मॅचला रंगत आली. सुंदर स्पर्धा मित्रांनो पाहता. रमाताई सामाजिक विकास मंडळ मोराबे स्वर्गीय चंद्रभागा गणपत पाटील पुरस्कृत म्हात्रे परिवार चषक 2026. आता पार्थ मुंडकर आलाय. शेवटचा स्लॉग ओव्हर. अंतिमचे 6 चेंडू उरलेत. 72 धावसंख्या. एक बाद. स्ट्राईक वरती अजित कोहली. गोलंदाज पार्थ मुंडकर. षटकातील पहिला चेंडू. हा चेंडू मात्र पंचाचा इशारा वाईट करार. चिंचपाडा संघाचं खरोखरच यंदाच्या हंगामामध्ये कुठेतरी बॅकफुट वरती आहे. आम्हाला नक्कीच 12 प्रतिनिधीच्या माहिती येते कारण खूप खराब प्रदर्शन झालंय. पार्थ आलाय. सामोरे फलंदाज अजित कोहली. तर षटकातील पुढला चेंडू अजितने क्लिक केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये गाडून दिलाय मात्र सीमा रेषा पलीकडे. 6 धाब्यांसाठी षटकार. आताचा चेंडू ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय. पंचाचा इशारा वाईट करार. एक्स्ट्रा रन्स मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 81 आकड्यावरती. 81 रन्स. 1 विकेट लॉस. संघाची धावसंख्या आपण पाहता. षटकातील पुढला चेंडू चांगला क्लिक केलाय. पुन्हा एकदा पाहू शकाल कव्हरच्या डोक्यावर उडवलाय.
प्रथमेश कोहलीने मित्रांनो सुंदर खेळ लाजवाब प्रथमेशने आणखी टोकलाय मिड विकेटच्या डोक्यावरून बॅक टू बॅक दुसरा षटकार ओव्हर 93 धावसंख्या झाल्यात काय मॅच येते पाहायला मिळतोय खूप मोठे फटके फटके आणि फटके फटके आणखी एक मोठा फटका लगोच्यावरून टोकला षटकार 75 धावसंख्या पाहता प्रथमेश कोहलीच्या आणि संघाची धावसंख्या 99 धावसंख्या अद्याप चेंडू आहेत एक चेंडू आहे नक्की 100 पाहायला मिळेल का या बात्रे परिवार चषकामध्ये आज पहिल्या दिवसामध्ये पहिल्या पर्वामध्ये BRCC गणेशपुरी आताचा चेंडू 100 धावसंख्या झाल्यात 100 पूर्ण झालाय सुंदर खेळ झाला प्रथमेश अप्रतिम आणि ते पाहिला तर चिंचपाडा संघापुढे बॅटिंग करताना पहिल्या सत्रामध्ये 100 धावसंख्या पाहायला मिळाल्या आणि 101 धावेचा टार्गेट तो सामोरे देवांश 11 चिंचपाडा संघाला तर धक्का ग्रुप यांच्याकडून गणेशपुरी संघाला या BRCC गणेशपुरी संघाला 1500 रुपयाचं प्रथमेश कोहलीला आलेत नक्की धक्का ग्रुप यांच्या वतीनं प्रथमेश तुला हे 1500 रुपयाचं हे बक्षीस आलंय नक्कीच आमचे जय मल्हार हॉटेलचे ऑनर्स आहेत प्रथमेश आणि नक्कीच त्यांचे बंधू इथे प्रतीक आहेत हे दोन बंधू मित्रांनो पाहता त्यांचं प्रेम देखील आम्ही पाहिलंय आणि आमची स्पर्धा आणि काय सुंदर खेळ केलाय प्रथमेश खूप मला आनंद वाटतोय की एक चांगली इनिंग आपण सादर केली बेस्ट ऑफ लक तत्पूर्वी आपण आमचे विंधनेचे जाबई तर आमचे विंधनेचे हॅलो प्रदीप भाऊ ठाकूर शंकरदादा पाटील यांचे आमचे मोठे जावई त्याचा आपण सन्मान करतो तर मी विनंती करतो अनिल म्हात्रे आणि सुनील म्हात्रे यांना की आपण समाधान म्हात्रे हे आम्ही तिन्ही आमचे आयोजक सर्व म्हात्रे परिवार त्यांच्या वतीनं आम्ही त्यांना मायची शॉल प्रेमाचं प्रतीक हे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोर आठवण पाहिला तर नक्कीच आम्ही प्रदीप ठाकूर आमचे विंधनेचे त्यांना आम्ही सन्मानित करतो आपण आलात आपण रमाताई सामाजिक विकास मंडळ आयोजित स्वर्गीय चंद्रभागा गणपत पाटील ही स्पर्धा पाहतात खूप सुंदर स्पर्धा ऐकत रहा पाहत रहा एक चांगली स्पर्धा म्हात्रे परिवार चषक 2026 जाऊया उतरत्याकडे जेथे जॉईंट होतील आमचे रवींद्र म्हात्रे सर दुसऱ्या सत्रासाठी तत्पूर्वी आमच्या DJ मास्टरला संधी आमचे धावजी पाटील यांना आम्ही सन्मानित करतो या धावजी दादा पाटील आम्ही आपल्याला सन्मानित करतो अनिल म्हात्रेला विनंती करेन की आपल्या शुभास्ते त्यांना मायची शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ
आणि या स्पर्धेची ही गोड आठवण आमचे दावजी पाटील आणि विनायकदादा कोहली. ह्या मैदानाला पाणी असेल, या मैदानाबद्दल माहिती असेल, आम्हाला सर्व काही त्यांनी आम्हाला दिलं आणि आमच्या मंडळाला 1,000चं धनराशी दिलं. त्याबद्दल दावजी पाटील यांना देखील जोरदार टाळ्याने स्वागत करूया मित्रांनो. कारण म्हात्रे परिवारला हे सहकार्य आहे, त्याबद्दल आम्ही विनायकदादा कोहली त्यांनी आम्हाला मैदानासाठी 2 टँकरचे पाणी दिले. त्यानंतर दावजीदादा पाटील यांनी देखील 1,000 दिले. मनापासून आम्ही आभार मानतो दावजीदादा पाटील आपलं. आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये रवींद्र म्हात्रे सर आपल्याकडे येतो. धन्यवाद. थँक्यू सो मच मनोहर म्हात्रे. आपण पाहत आहोत रमाताई सामाजिक विकास मंडळ मोरावे व स्वर्गीय चंद्रभागा गणपत पाटील पुरस्कृत म्हात्रे परिवार चषक 2026 हे आयोजन. आणि अशा अप्रतिम नेत्रदीपक आयोजनामध्ये आपण पाहतो आजच्या संपूर्ण दिवसातला अंतिम शेवटचा फ्रेश सामना देवांश 11 चिंचपाडा विपक्ष विहार सीसी गणेशपुरी. भल्ल मोठं आव्हान, एक बलाढ्य आव्हान ठेवण्यात आलंय. खरं तर विहार सीसी गणेशपुरी संघानं प्रथमेश कोळीच्या अगदी बळावर हे आव्हान निर्माण केलंय. देवांश 11 चिंचपाडा आता मात्र प्रचंड संघर्ष करावा लागेल. 101 धावांचं हा उच्चांक, हा आव्हान मात्र समोर ठेवलाय. सलामीचा गोलंदाज अविनाश डोलकर. पहिलाच बॉल अविनाश डोलकरचा खणून काढण्याचा प्रयत्न केलाय. बॅट्समन विजय भोईर आणि रोहन परदेशी ही जोडी मैदानावर. आज खरं तर चिंचपाडा गावामध्ये मुंडकर रियालिटी ट्रॉफीचं देखील आयोजन तुम्हाला श्री कालभैरव क्रीडांगणावर 3 दिवसीय स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. मुंडकर परिवार आणि इकडे म्हात्रे परिवार. हा चेंडू खोलवर पदेचा बॉल. 101 करायचे आहेत. विजय भोईरला खूप मेहनत घ्यावी लागेल, प्रचंड संघर्ष करावा लागणार आहे या भल्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्याकरता. 101 100 पाळटली. खरं तर आपण बघितलं तर 100 धावा शतक लगावलंय 4 ओव्हरमध्ये. शॉर्ट पिच बॉल, चांगला कव्हर ड्राईव्ह इनफिल्डच्या वरून डिपेक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू सरळ निघालाय. सीमा रेषेच्या पलीकडे येतोय चौकार. चार धावा धावफलकावर लागल्या आहेत. गोलंदाज विनय पुन्हा एकदा मनसाना पार करून जागा बनवली. फुटवर्कचा वापर करत लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, हुक करण्याचा प्रयत्न विजयचा होता, अपयशी ठरतोय आणि इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. खूप मोठं आव्हान आहे. गोलंदाजांनी खूप निराशा केली पूर्वार्धाच्या काळामध्ये. खरं तर अक्षय केणी महागडा ठरला 38 धावा आणि त्यानंतर पार्थच्या षटकामध्ये 28 आणि अजय गोंधळीच्या 27. सुलभ केणीचं फक्त एक षटक चांगलं पिकलं. हा फुलटॉस बॉल, फुल्लर लेन्सचा चेंडू होता. विजयला तोही चेंडू खरं तर प्रॉपर टायमिंग करता आलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं आता देवांश 11 चिंचपाडा संघ जाऊन पोहोचतोय 5 या कड्यावर. देवांश चिंचपाडा, देवांश 11 म्हटलं तर देवांश एंटरप्राइजेसचे ओनर शशिकांतजी भोईर, वडगर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, त्यांचा हा संघ. इथे मात्र खूप चांगला कव्हर ड्राईव्ह रोहन परदेशीनं केलाय. येथील 4 धावांसाठी चौकार. आपके आ जाने से जास्त फरमाईश आहे वाटतं. कंटिन्यू गाणं ऐकतो आपण. चौकार चौकार या ओव्हरमध्ये 2 आलेत. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 9 धावा धावफलकावर लागल्यात विजय भोईर आणि रोहन परदेशी. आज चिंचपाडे गावामध्ये खरं तर सर्व मुंडकर परिवार, भारत मुंडकर असतील आणि त्यांचे सर्व सहकारी, मुंडकर रियालिटी ट्रॉफीचं दर्जेदार आयोजन त्या गावामध्ये आणि त्यांचा संघ देवांश 11 चिंचपाडा संघ मैदानावर खेळतोय. कव्हर ड्राईव्ह, चांगला फटका आहे, हवेची साथ. हो हो, जबरदस्त फटका विजय भोईरच्या बॅट मधून.
अगदी डीप कव्हर पॉइंटला लगावतोय हा खणखणीत षटकार. चौदा धावफलकावर पहिला ओव्हर 9 धावा. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरला हर्ष कोहलीनं सुरुवात केली आहे. VRCC विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब गणेशपुरी. अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर थोडासा हर्षनं दडपण घेतलं की काय वाट बॉलचा इशारा आणि अतिरिक्त धावेनं संघ जाऊन पोहोचतोय 16 या आकड्यावर. प्रति षटकामागे 20-20 धावा कराव्या लागतील तेव्हा कुठेतरी 4 षटकांचं म्हटलं तर 25 धावा तरी काढाव्या लागतील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय विजयनं. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क येत नाही. डॉट बॉलची समाप्ती. 25 धावा प्रति षटकामागे 100 म्हटलं तर फार मोठं आव्हान आहे. बरेच चिंचपाडा ग्रामस्थ देखील या मॅचचा आनंद घेत असतील. हा कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु हाही निर्धाव चेंडू जातोय. विजय भोईर बॅटिंग करत असताना अशा परिस्थितीमध्ये आता संघ देवांश 11 चिंचपाडा संघ चौकार षटकार षटकार चौकार आणि हवेची साथ आपण जर बघितली ना, डीप कव्हर पॉइंट एरिया, डीप एक्स्ट्रा कव्हर एरिया या दिशेनं जर जी हवा बघितली ना तर मोठ्या प्रमाणात वाहत आहे आणि त्या हवेचा फायदा घेत फलंदाजी करणंही तेवढंच गरजेचं आहे. हा कव्हर ड्राईव्हचा टोला वेगानं आलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल ड्रॉप होतोय. एक धाव मिळेल. एका आणि दुहेरी धावेनं काहीच फरक पडणार नाहीये मी म्हणेन समोरच्या VRCC गणेशपुरी संघावर. कारण एवढ्या मोठ्या धावांचं आज आव्हान बघितलं ना, उच्चांक गाठलाय. प्रथमेश कोहलीचं अर्धशतक पहिलं आज या पहिल्या दिवसामध्ये लागलंय. बॅटला ब्रश, चेंडू यस लॉंग स्टॉप एरियामध्ये जातोय. क्षेत्ररक्षक तेथे आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा, मेहनत आहे. बघा कोणत्याही प्रकारचं लेझी क्रिकेट पाहायला मिळत नाही VRCC गणेशपुरी. जरी धावा झाल्या असल्या ना भरपूर तरी ते सांगतायत की इथे आम्हाला मेहनत करायचीच आहे. यानंतर विनर संघ आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघ रेडी राहायचंय तुम्हाला. हाई बॉल डॉट हर्षचा या गोलंदाजा हर्ष कोहली. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि खूप चांगली गोलंदाजी उत्तरार्धामध्ये होते. समोरच्या फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम केलंय. 2 षटक आणि धावा धावफलकावर फक्त आणि फक्त 18. 18 धावा धावफलकावर. म्हात्रे परिवार या ट्रॉफीमध्ये आज म्हात्रे परिवारातील सर्व लहान तोरांपासून इथे उपस्थित आहेत. छोटे छोटे लहान मुलं, छोट्या चिमुकल्या मुली, त्यानंतर आपण बघितलं तर ज्येष्ठ वरिष्ठ महिला, म्हणजे हा परिवाराचा खरं तर संपूर्ण कार्यक्रम समजून हा म्हात्रे परिवार ट्रॉफीसाठी या क्रीडांगणावर या लांगेश्वर क्रीडांगणावर आज सर्व म्हात्रे परिवार उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. म्हात्रेंची यारी वाघाची सवारी असं म्हटलं जातं आणि हे म्हात्रे संपूर्ण इथे आज आयोजकांच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतात. एक सिंगल आली आहे मॅच मध्ये, मजा नाही. थोडीसं आपण बघितलं तर 100 धावा म्हटले तर कुठेतरी हा सामना एकतर्फी होतोय. देवांश 11 चिंचपाडा टीमच्या गोलंदाजांनी केलेली खराब सुलभ केणी वगळता बाकी सर्व गोलंदाजांना सपाटून मार बसला आणि तिथेच मात्र 100 धावा या मोठ्या आव्हानाचं पाठलाग करत असताना आता विजय भोईर आणि रोहन परदेशी एवढ्या मोठ्या धावांचं पाठलाग करताना आता त्यांना प्रत्येक बॉलवर आक्रमक पवित्रा उचलावा लागेल. समुद्र किनाऱ्यालगत हवेचा ओघ बघा. खणून काढलाय, खोदून काढलाय चेंडू सरळ वाईडिश लॉंगॉन कडे मिळेल फक्त एक धाव. मोरावे गाव म्हटलं ना तर खरं तर या आपल्याला लाभलेला समुद्र किनारा आणि या समुद्र किनाऱ्यालगतचा गाव, त्यामुळं खूप चांगली गुलाबी हवा, थंडगार हवा आपल्याला आज इथे पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर मोरबा गणपती या समुद्राच्या बरोबर दर संकष्टी चतुर्थीला बघा होडीची मोफत सेवा असते. त्या दर्शनासाठी गणरायाच्या मोरबा गणपती हे स्थळ, त्यानंतर लांगेश्वर तीर्थक्षेत्र, अशा या अगदी समुद्र किनाऱ्यालगतचं हे
मोरावे गाव येणाऱ्या कालामध्ये वाढतं प्रगती बघा, उंच उंच इमारती, अशा या वाढत्या शहरीकरणामध्ये बसलेलं गाव आणि तिथे मात्र ही स्पर्धा सुरू आहे. एक धाव मिळते, संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावते 22 या आकड्यावर. अर्ध्या धावा तरी काढाव्या लागतील, कारण ज्यावेळेला आपण कसोटी सामना खेळत असतो फॉलोऑन मध्ये कधी कधी फॉलोऑनचा टार्गेट दिला जातो. कदाचित अर्ध्या धावा देखील होतील की नाही याचं आपल्याला चिन्ह पाहायला मिळते. आणि अजून एक फलंदाज बाद रोहन परदेशी जाईल तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज सुलभ केनी. खरं तर मंगलमूर्ती धाब्याचे होणार आहेत, निवृत्ती केनी यांचे सुपुत्र. एक भाऊ ओमकार केनी सुनील स्पोर्ट्स मध्ये खेळतोय आणि हा सुलभ केनी इकडे देवांश 11 चिंचपाडा टीम मध्ये खेळतोय. आणि दोन्ही भाऊ चांगले खेळाडू आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यामधला सुलभ येतोय मैदानात, परंतु विजय भोईर प्रयत्न करतोय मोठमोठे फटके खेळण्याचे. ते केवळ मिळेल 1 रन. चिंचपाडा गावामध्ये देखील खूप चांगल्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या कालामध्ये CPL धमाका देखील पाहायला मिळेल. देवेश खरं तर बिग सपोर्ट करत असतो. व्हाईट बॉलचा इशारा. मुंडकर रियालिटी ट्रॉफीचं जबरदस्त आयोजन त्या गावामध्ये सुरू आहे. वाईड बॉल फेकलाय. पाटणोली संघ, आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघ, योगेश अवे फ्रॉम बॉडी. पुढील चेंडू आई डॉट बॉल. आता मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे, त्यामुळे मॅच वन साइड पूर्णपणे झुकत चालली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि